नमस्कार विठ्ठल भक्तांनो, विठ्ठल वाइब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अशा संतांची कथा ऐकणार आहोत ज्यांनी मातीची भांडी घडवताना स्वतःचं जीवनही भक्तीच्या रंगात घडवलं, ज्यांच्या भक्तीची परीक्षा स्वतः विठुरायाने घेतली आणि ज्यांच्या निष्कपट प्रेमापुढे पांडुरंगही नतमस्तक झाला होता। ही कथा आहे संत गोरा कुंभार महाराजांची। संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील तेरडोकी जिल्हा उस्मानाबाद येथील होते। त्यांचा व्यवसाय मातीची भांडी बनवण्याचा होता, पण त्यांचा जीवनाचा खरा आधार होता विठ्ठल नाम। ते भांडी बनवताना सतत म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी। त्यांच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल होता। एक दिवस गोरा कुंभार माती तुडवत भांडी बनवण्यासाठी मळणी करत होते। त्यांच्या मुखात विठ्ठलाचं नामस्मरण सुरू होतं। त्याचवेळी त्यांचा लहान मुलगा खेळता खेळता त्या मातीच्या ढिगात आला, परंतु गोरा महाराज विठ्ठलाच्या ध्यानात इतके मग्न झाले होते की त्यांना काहीच भान राहिले नाही। नकळत त्यांच्या पायाखाली त्यांचं स्वतःचं लेकरू आलं। मुलाचा मृत्यू झाला। पत्नीने हे दृश्य पाहिलं आणि ती दुःखानं कोसळली। ती म्हणाली, तुमच्या विठ्ठल भक्तीने माझा संसार उद्ध्वस्त केला। पण गोरा कुंभार शांत होते। त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर विठ्ठलाचं नाम होतं। ते म्हणाले, ज्यानं दिलं तेच त्यानंच परत घेतलं। सर्व काही विठुरायाची इच्छा। काही दिवसांनी गोरा कुंभार पंढरपूरला कीर्तनासाठी गेले। तेथे सर्व संतांचा मेळा भरला होता। भक्ताच्या निष्कपट प्रेमाने प्रसन्न झालेल्या विठ्ठलाने चमत्कार केला। गोरा कुंभाराचा मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला। सर्व संतांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। एकदा संत नामदेव महाराजांना आपल्या भक्तीचा अभिमान झाला। तेव्हा विठ्ठलाने गोरा कुंभारांना सांगितले, कच्ची आणि पक्की मडकी ओळखतोस ना, मग माझ्या भक्तांची परीक्षा घे। गोरा कुंभाराने प्रत्येक संतांच्या डोक्यावर हलकासा थाप दिला। ते म्हणाले, हे मडके पक्का आहे, हेही पक्का आहे। पण नामदेव महाराजांकडे येऊन ते म्हणाले, हे मडके अजून कच्चं आहे। नामदेवांना त्याचा अर्थ समजला। त्यांचा अहंकार नाहीसा झाला आणि ते विनम्र झाले। या कथेतून मिळणारा संदेश, खरी भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग, सुखदुःखात देवावर विश्वास ठेवणे, तसेच प्रत्येक काम करताना ईश्वराचे स्मरण करावे। भक्तीमध्ये प्रेम, नम्रता आणि समर्पण असावे। विठ्ठल भक्तांनो, मातीला आकार देणारा कुंभार जसा सुंदर भांडे घडवतो, तसाच विठ्ठल आपल्या भक्ताचं जीवन घडवत असतो। आपणही गोरा कुंभार महाराजांसारखं नामस्मरण करूया। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर विठ्ठल वाइब्सला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। विठ्ठल नामाचा हा गोड संदेश इतरांपर्यंत नक्की पोचवा। पुन्हा भेटूया एका नव्या संत कथेसह। रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी।